उद्धव ठाकरे आणि मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांनी 2021 मध्ये मुलुंड पूर्वचं बेहरामपाडा बैंगनपाडा करण्याचा प्लान कारस्थान सुरू केलं. मार्च 2022 मध्ये ठाकरे सरकारने प्रकल्पग्रस्तांसाठी घरं यात कॉन्ट्रॅक्ट चोरडिया बिल्डर्सला दिला. मुलुंड पूर्व मध्ये केळकर कॉलेजचा लागून असलेली जी खुली जागा आहे, मिठागराचा संबंधित जागा, तिथे उद्धव ठाकरे यांनी 7,439 सदनिकेचा कॉन्ट्रॅक्ट या ईस्ट पुणे रियाल्टी या चोरडियाचा कंपनीला दिला. आणि इथे येणार कोण हे महापालिकेचं माहिती आहे. मुलुंड पूर्व मध्ये टी वॉर्ड एकंदर प्रकल्पग्रस्त परिवार 850, त्यातना पात्र 750 पण नाही. 7,422 परिवार इथे राहायला येणार, म्हणजे 50,000 लोक. त्यात मुलुंडचे 700 सुद्धा नाही. 45,000 लोक मुलुंड पूर्ववर अतिक्रमण करणार. आणि हे इक्बाल चहल आणि उद्धव ठाकरेचं टेबल आहे. मुलुंड पूर्व मध्ये कोणाला आणले जाणार? ते गटार आणि नाल्याच्या किनाऱ्यावर ज्यांनी गेल्या 5-15 वर्षात अनधिकृत घरं बांधलेली आहेत, याचा 50% बांगलादेशून आलेले लोक आहेत. हे एम ईस्ट, एम वेस्ट, मानकूर, शिवाजीनगर, बैंगनपाडा, बेहरामपाडा सारख्या तिथली लोक मुलुंड पूर्व आणि पार्ला पूर्व या मुंबईचा 2 मराठी सांस्कृतिक, धार्मिक, सामाजिक राजधानी धरला जातात. आणि इथे अशा प्रकारचं कारस्थान अतिक्रमण मुलुंड पूर्वचा जनतेवर ज्यांनी केलंय त्याला मुलुंडकर कधी माफ करणार नाही. उद्धव ठाकरेंना कधी माफ करणार नाही. आणि मी मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहलला चेतावणी देतोय, वॉर्निंग देतोय. कोविडचे 1 डझन घोटाळ्यात चौकशीत मिस्टर चहल तुम्ही सह्या केल्या आहेत. रवींद्र वायकरचा 5 स्टार हॉटेल 500 कोटीचा घोटाळा तुम्ही सही केली होती. आणि म्हणून चोरी लबाडी थांबवा. मुलुंड प्रकल्पग्रस्तांच्या नावाने मुलुंडची विल्हेवाट लावण्याचा राजकीय कारस्थान हे थांबवा. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना हात जोडून प्रार्थना करतोय की आपला मतदारसंघ कोपरी ह्याला लागून आहे. आम्ही मुलुंडकरांनी काय गुन्हा केला? जर उद्धव ठाकरेचा खुन्नस किरीट सोमय्यावर होता, तर किरीट सोमय्याचा खून करायचा होता, हत्या करायची होती, ते तर केलं तुम्ही प्रयत्न. पण हा बदला मुलुंड पूर्वच्या नागरिकांवर का? मी देवेंद्र फडणवीसना विनंती करतोय, मी अजित पवार उपमुख्यमंत्रींना प्रार्थना करतोय की मुलुंड पूर्ववरील हे आक्रमण, अतिक्रमण थांबवा. आर्थिक घोटाळा पण आहे. हा गैरकायदेशीर कॉन्ट्रॅक्ट दिला गेलेला आहे. एकंदर मुंबईत 35,000 तुम्ही घरं प्रकल्पग्रस्तांसाठी बांधायची ठरवली. 6 कॉन्ट्रॅक्ट उद्धव ठाकरेंनी दिले, ते 3 रद्द करायला लावले किरीट सोमय्याने. आता किती घरांचं काम चालू आहे? 9,500 परिवाराचं. त्यातला भांडुपला 29 घराचा प्रकल्प जे भांडुपकरांना मिळेल. आणि फक्त 450 घर प्रभादेवी, बाकी 7,500 घर मुलुंड मध्ये, ज्यात मुलुंडचा एक पण परिवार राहणार नाही. मुलुंडचा नाही, भांडुपचा नाही, विक्रोळीचा नाही, कांजूरचा नाही. इथे फक्त कुर्ला पश्चिमचे, फक्त शिवाजीनगर, मानकोट, गोवंडी, चित्ता कॅम्प
देवनार, हे आम्ही सहन करणार नाही. मुलुंडकर हे सहन करणार नाही. मुलुंडकरांना हे मान्य नाही. आणि म्हणून मुलुंडकरांचा उद्वेगाची प्रतीक्षा करू नका. हा प्रकल्प ताबडतोब रद्द करा अशी मागणी मुंबई महापालिका आयुक्त ऍडमिनिस्ट्रेटर इक्बाल चहल यांना मी करत आहे. मुंबईत 6 प्रकल्प देण्यात आले होते. मुलुंडची माहिती देतो. मुलुंडची जमीन ही आरक्षित जमीन होती. ही महाराष्ट्र सरकारच्या मालकीची जमीन होती. लीजवर दिली होती. 2020 नोव्हेंबर मध्ये उद्धव ठाकरेंनी ही शासकीय जमीन स्वास कन्स्ट्रक्शन इन ईस्ट पुणे रिअल्टी या चोरडियाच्या कंपनीला बक्षीस दिली. लीज होल्डची फ्री होल्ड केली. 2021 मध्ये चहल साहेबांनी 2020-21 इथे कोविड हॉस्पिटल बांधायचं ठरवलं होतं. तो घोटाळा मी बाहेर काढला होता. आता या जमीनवर 7,439 घरं महापालिका हे एक घर किती रुपयात घेणार विकत? मार्केट प्राइस 54 लाख रोख देणार. एका घरात 54 लाख. चोरडियांना 4,229 कोटी रुपयेचं पेमेंट महापालिका करणार. आणि त्याच्या समोर इन्व्हेस्टमेंट किती? फक्त 133 कोटीची जमीन तेवढीच. आणि ती पण त्यांनी घेतली केव्हा? 5 दिवसापूर्वी जमीन घेतली. 5व्या दिवशी उद्धव ठाकरेंनी एग्रीमेंट केलं आणि 6व्या दिवशी ते 133 कोटी महापालिकेने त्याला परत पेमेंट केलं, ऍडव्हान्स पेमेंट. म्हणजे चोरडियाचं स्वतःचा इन्व्हेस्टमेंट किती? 0 रुपये. फक्त 6 दिवसासाठी 133 कोटी रुपये. आणि त्याच्या समोर लँड कॉस्ट आणि कन्स्ट्रक्शन कॉस्ट एकंदर 886 कोटी रुपये, 886 करोड. टोटल अमाउंट मिळणार 4,229 कोटी. प्रॉफिट 3,343 करोड. त्याचा चहलच्या स्मिथ बँक अकाउंट मध्ये किती जाणार? मातोश्रीला किती पोचणार? याची चौकशी झाली पाहिजे. मुलुंड पूर्वला अशा प्रकारात दुश्मनी, कारण की 2017 निवडणुकीत दोन्ही वॉर्ड उद्धव ठाकरे हारले, विधानसभा हारले, लोकसभा हारले. म्हणजे आणि म्हणून मुलुंड पर्वती सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक जर अत्याचार तुम्ही करणार असाल तर आम्ही मान्य करणार नाही. मला विश्वास आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या मुलुंड पूर्वचा प्रकल्पाचा रिव्ह्यू करण्याचा आदेश देणार. हिंदी में 1 मिनट में 2 मिनट. उद्धव ठाकरे जब मुख्यमंत्री थे और मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल ने मुलुंड पूर्व का बहरामपाड़ा, बैंगनपाड़ा बनाने का निर्णय किया है. मुलुंड पूर्व की 1 लाख की बस्ती में 50,000 लोगों के लिए, प्रकल्पग्रस्त परिवारों के लिए 7,439 घरों बनाने का कॉन्ट्रैक्ट चोरडिया ग्रुप की ईस्ट पुणे रियल्टी कंपनी को दिया गया है. इसमें मुलुंड के 800 परिवार आएंगे. 6,700 परिवार ये एम ईस्ट और एम वेस्ट वार्ड, जिसमें देवनार आता है, गोमंडी आता है, शिवाजी नगर आता है, बैंगनपाड़ा आता है, जो गटर के आसपास जिन्होंने अनधिकृत झोपड़े बनाए, आधे बांग्लादेशी है, उनको अभी मुलुंड में बसाने का ये षड्यंत्र है.
मुलुंड पूर्व की जनता में प्रचंड आक्रोश है। एक और सामाजिक घोटाला, दूसरी ओर आर्थिक घोटाला। कुल मिलाकर मुंबई महापालिका कैश पेमेंट 4,229 करोड़ देगी, बिल्डर को 886 करोड़ उसकी कॉस्ट खर्चा आएगा, नेट प्रॉफिट 3,343 करोड़ रुपया। मैं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी से प्रार्थना करता हूं कि मुलुंड पूर्व की 1 लाख की जनता पर यह 50,000 लोगों का अतिक्रमण, जिसमें 25,000 बांग्लादेशी हो गए, वो अतिक्रमण रोके। मुलुंड पूर्व और पार्ला पूर्व ये मुंबई की मराठी सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक राजधानी माने जाते हैं और सिर्फ करोड़ों रुपयों की लूट के लिए यह अतिक्रमण करना योग्य नहीं है। मुझे आशा है कि शिंदे सरकार यह अत्याचार को रोकेगी। सर, संबंधित विभागास अशा प्रकारचं काय पत्र या पाठपुरावा करण्यासाठी काय मुख्यमंत्र्यांनी पत्र दिलंय का? मी या संबंधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी विस्तृत चर्चा केली। नगर विकास मंत्रालय, मुंबई महापालिकेचे अधिकारी पासून संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांना व्यवस्थित निवेदन पत्र दिलेली आहेत। याचं पेमेंट ते ट्रान्सफरेबल क्रेडिट नोट द्वारा करणार आहेत। इक्बाल चहलने मुंबई महापालिकेची स्वतःची करन्सी क्रेडिट नोट तयार केली आहे। त्या संबंधात रिझर्व्ह बँक पासून केंद्र सरकारचा वित्त मंत्रालयाची चर्चा सुरू आहे। या सगळ्यांनी माझी वेदना समजून घेतली आहे, परंतु ठाकरे सरकारने एग्रीमेंट केलं होतं, ॲडव्हान्स पेमेंट दिलं आहे, म्हणून ते लाचारी व्यक्त करीत आहेत। पण मुलुंडची जनता लाचार नाही। ठाण्यात देखील असे काही सदनिका ठाकरे परिवाराच्या जवळच्या असणाऱ्या लोकांच्या सील करण्यात आले होते। हा सगळा खुन्नस ठाकरे परिवाराने, ठाकरे सरकारने किरीट सोमय्यावरील खुन्नस मुलुंड पूर्वला ते राहतात तो बदला त्यांनी मुलुंड पूर्वचा जनतेची घेतला। एकंदर मुंबईत आज 9,500 घरांचं बांधकाम चालू आहे प्रकल्पग्रस्तांत, त्यातनं 7,500 मुलुंड, फक्त उर्वरित मुंबईमध्ये फक्त 2,000 करा। आणि या 7,500 मध्ये मुलुंडचे तर 800 परिवार पण नाही, 6,700 परिवार त्या बैंगनपाडा, बेहरमपाडा परिसरात। न्याय मिळवण्यात येणाऱ्या काळात ही जनता उतरू शकते। जनता जनार्दन आहे, यांचा धैर्याची परीक्षा मला खात्री आहे की एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस करणार नाही। घोटाळ्यासंदर्भात गुन्हा दाखल याची मागणी मी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली आहे आणि हे माझं सरकार आहे। मला पूर्ण विश्वास आहे की त्यांनी इतरांचे घोटाळे काढण्यात मला जे समर्थन दिलं होतं, आता मुलुंडकरांवर अतिक्रमणाचा घोटाळा काढण्यात पण देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे माझं समर्थन करणार असं मला विश्वास आहे। सर, आपने बताया 2,000 करोड़ का घोटाला है, हाँ 20,000 करोड़ का घोटाला है, तो किस तरह से ये आंकड़े बताएंगे? और इसमें आपने एक बिल्डर का नाम लिया, और भी कौन से बिल्डर हैं जिनको प्रोजेक्ट दिया गया है? 2021 में शाहिद बालवा, डीबी रियल्टी ग्रुप और चोरडिया जैन शाह, इनका पुणे का ग्रुप, इन 2 बिल्डर के साथ उद्धव ठाकरे और इकबाल चहल की बातचीत हुई। चोरडिया ग्रुप को 4 कॉन्ट्रैक्ट दिए गए। मुलुंड, भांडुप, प्रभा देवी और जुहू का प्रकल्प इकबाल चहल साइन करने जा रहे थे, तब मैंने रोका। डीबी रियल्टी को चांदीवली और मला, कुल मिलाकर इसमें 34,573 घर बनाने के कॉन्ट्रैक्ट थे और इसमें लगभग 21,842 करोड़, 21,842 करोड़ ये बिल्डर्स को बीएमसी रोकड़ा डाउन पेमेंट करने वाली थी। इनका खुद का इन्वेस्टमेंट सिर्फ जमीन का, वो भी 2-4 महीने के लिए, वो 1,800 करोड़ के आसपास।
यानी 1,800 करोड़ के सामने लगभग 20,000 करोड़ रुपया इनको प्रॉफिट। गए 2 महीने से ये मैंने घोटाला उजागर करने के बाद में जुहू और मलाड का प्रोजेक्ट होल्ड पर रखा गया और चांदीवली का कैंसिल किया गया है। अभी ये 3 बचे हैं, वो 3 में शिंदे फडणवीस सरकार के अधिकारी लाचारी व्यक्त कर रहे हैं कि काम शुरू हो गया है, अब निर्णय लेना है एकनाथ शिंदे और देवेंद्र फडणवीस ने। सर इसके टेंडर किस तरह से दिए गए, क्या प्रक्रिया? इसमें जो टेंडर निकाले गए थे वो कागजी थे, और टेंडर में कुछ ये नहीं था। इन दोनों को पसंद करके टेंडर वर्क ऑर्डर देने के बाद में इनको 1 स्क्वायर फीट जमीन के सामने 5.4 FSI दिया गया है। 1 फुट पे 5.4 स्क्वायर फीट बांधकाम होगा, FSI फ्री। और कोई बांधकाम करता है तो उसको हर एक FSI का पैसा देना पड़ता है, TDR प्रीमियम दे। 13 प्रकार के BMC के चार्जेस फ्री। वहां आने जाने का इंफ्रास्ट्रक्चर BMC खुद के, और एडवांस पेमेंट। ये इस प्रकार का मैनिपुलेशन। ट्रांसफरेबल क्रेडिट नोट 18,675 करोड़ की देने का कबूल किया। यानी ट्रांसफरेबल क्रेडिट नोट यानी एक इलीगल नेगोशिएबल इंस्ट्रूमेंट, करेंसी नोट जैसे तेलगी ने बनाई थी, ऐसा ये चहल की अपनी करेंसी शुरू हो गई है। उसके सामने केंद्र सरकार ने ऑब्जेक्शन लिया है। मुझे विश्वास है आने वाले कुछ दिनों में ट्रांसफरेबल क्रेडिट नोट बंद हो जाएगी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।